झी 24 तास एक पाऊल पुढे. त्यावेळेला दोन मार्ग होते. एक होता सशस्त्र क्रांतीचा स्वातंत्र्य लढ्याचा मार्ग आणि दुसरा महात्मा गांधींचा अहिंसक मार्ग. तुम्ही पहिल्या मार्गाने गेलात, सशस्त्र क्रांतीचे लढे दिलेत. त्याहीपेक्षा सुद्धा गोदावरी परोळकरांना लपवण्यामध्ये तुमचा फार मोठा भाग होता. तुम्ही गुप्त सभा आयोजित केल्यात. तुम्ही गांधीजींचा मार्ग सोडून हा सशस्त्र लढ्याचा मार्ग का निवडला? काय झालं खरं सांगायचं म्हणजे स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर कल्पना काय होती की ज्या घोषणा केल्या होत्या काँग्रेसने की शेतकऱ्यांचं राज्य येणार, कामगारांचं राज्य येणार, त्यांना न्याय मिळणार, त्यांचे हक्क हे होणार, तेव्हा आमची कल्पना अशी होती की आता खरोखर परिस्थिती शेतकऱ्याची, कारण शेतकऱ्यांचे हाल अपेष्ट आम्ही तर जन्मापासूनच अनुभवतच होतो ना, गोरगरिबांच्या सगळ्या. विशेषतः आमच्या गावाभोवती आदिवासींचा फार मोठा भाग होता. आदिवासी भागामध्ये सावकारांचं फार प्राबल्य असायचं खूप. आणि नंतर असं झालं की ते काँग्रेसचं सरकार आलं. काँग्रेसचं सरकार आल्यावर जे सावकार होते तेच काँग्रेसचे पुढारी झाले आणि तेच पुढे मंत्री बनले. आता ते मंत्री बनायला लागले त्यांच्यातले काही, पण त्या काळामध्ये नुकतेच निदान पुढारी मात्र झाले. गांधी टोप्या घातल्या, सगळं केलं. मग कोणी तालुका अध्यक्ष, कोणी गाव कमिटीचा अध्यक्ष, पुढारी झाले काँग्रेसचे. आणि तेच तिकडे पिळवणूक करायचे ना त्या आदिवासींची. त्यांचे ते दस्तावेज एवढे लिहून घ्यायचे ना, एक कर्ज जर दिलं समजा 5 रुपयाचं किंवा 10 रुपयाचं, तर त्याचं गहाणखत घ्यायचे, शर्त खरेदी खत घ्यायचे, ताबे गहाणखत घ्यायचे, काही वस्तू ठेवून वगैरे. म्हणजे एका रकमेत इतक्या वस्तू गुंडाळायचे, इतके इस्टेट त्याची जवळजवळ गुंडाळायचे की तो देशदडीला लागायचा. आणि पुन्हा दुसरी गोष्ट, वेट बिगार, म्हणजे तो गडी करायचा सालानं, त्याच्याकडे काम करायचं. आणि ह्या कर्जाचं तुम्हाला सांगतो त्यांच्या पद्धती असायचं. आम्ही ऐकायचं ते की त्याला सांगताना अंगठा घ्यायचा कन्फर्मेशन करताना. हे बघ किती महिने झाले, होळी, शिमगा, फाल्गुन, 3 महिने झाले. 3 महिने झाले ना, 3 महिने. त्याला विचारलं काय कळायचं नाही. चैत, पाडवा असं करून महिने, 12 महिन्याचे 16 महिने, 18 महिने करून त्या कॅल्क्युलेशनने व्याज वाढवायची. व्याजही ते मोकार असायचं आणि त्याचे अंगठे घ्यायचे. त्या अन्यायाच्या प्रतिकारार्थ हे सगळं जे पाहिलं आम्ही, अरे हेच पुढारी, हेच सगळं, हेच काँग्रेस यांना पाठिंबा देते. आमचा काँग्रेसच्या विरुद्ध ब्रह्मनिरास व्हायला लागला. आणि तो ब्रह्मनिरास म्हणजे तसा गांधीवर राग, नेहरूवर राग असं नाही त्याचं परिवर्तन झालं, पण ही काँग्रेस आणि मग आम्ही म्हणायला लागलो ही काँग्रेस शेटजीन भटजींची आहे. थोडंसं नाही म्हटलं तरी सामाजिक दुरावा, कारण ब्राह्मण समाजाचं नेतृत्व जास्त प्रभावी होतं काँग्रेसमध्ये त्यावेळेस. आणि त्याच्यानंतर मारवाडी यायला लागले जास्त, तेच प्रभावी नेते व्हायला लागले. आणि आम्हाला काय की बा फार विश्लेषण त्याच्यामध्ये जाऊन किंवा असं नाही, पण मग मार्क्सवादाचं आकर्षण नाही आलं. आणि मार्क्सवादाचं आकर्षण काय आलं, 42च्या लढ्यात आम्ही जे सगळे लढलो, 42च्या लढ्यात माझा सुद्धा खूप सहभाग होता. यंग एज मध्ये सुद्धा 2 वेळेस मला अटकही झाली होती. नंतर स्टॅम्प ऍक्ट खाली माझ्यावर केसही झाली, खटलाही झाला. पण यंग एजचा मला फायदा मिळाला. प्रोबिशन ऑफ तुम्ही स्वतः त्या काळात शस्त्र हाताळली? शस्त्र नाही हाताळली, पण हे पाडले काय, टेलिफोनचे खांब पाडले, पूल तोडले, रात्री बरोबर जाऊन मोठ्यांच्या बरोबर, इतरांच्या बरोबर जाऊन बुलेटिन वाटले, गुप्त बुलेटिन छापले जायचे. ते माझ्या घरी, आमच्या गावी छापले जायचे. आमच्या गावी भास्करराव दुर्वे म्हणून एक फार मोठे पुढारी जे होते संगमनेरचे, तर त्या भास्करराव दुर्वेंना माझ्या आईवडिलांनी आमच्या मळ्यामध्ये ठेवून, भूमिगत ठेवून सांभाळलं. माझे बंधू तर आधी भूमिगत होते, मग जेलमध्येच गेले. तर ह्या सगळ्या अवस्थेनंतर आम्ही त्यावेळेस लाठीमार, गोळीबार याला मी तोंड दिला, सरकार वाढायचं वगैरे जमावामध्ये सगळ्या. पण बेधडकपणा जो आला ना, तो तिथून बेधडकपणा गांधींच्या विचारसरणीमुळे आला. करेंगे या मरेंगे. आणि मग हे झाल्यानंतर आम्ही स्वातंत्र्य मिळालं. तुम्हाला सांगितलं ना की याच्यातून माझे बंधू आणि आमचे सगळे जेलमध्ये गेलेले जे लोक ते सुटून आले ना, ते मार्क्सवादी होऊन आले. त्याचा प्रभाव आमच्यावर पडला, मग आम्ही मार्क्सवादी झालो, कम्युनिस्ट झालो, नाही कम्युनिस्ट चळवळीत गेलो. पण एकाच वेळी तुम्ही मार्क्सवादी बनलात, परंतु गांधींवरचं तुमचं प्रेम गांधींवरचं प्रेम माझं कधीच कमी झालं नाही. का कमी झालं नाही याचा मी अजूनही मला विचार पडतो. कारण मी पुण्याला ज्यावेळेस आमची इकडे हायस्कूलमध्ये प्ले सुरू झाला संगमनेरला, म्हणून काही दिवस पुण्याला शाळेत गेलो. नेमके त्यावेळेस गांधीजी तिथे आलेले होते 46च्या सुमाराला. आणि गांधीजी 46च्या सुमाराला आले होते
आणि तिथं जे बन गार्डन आहे त्याचा पूल आहे, त्या पुलाच्या जवळ असं एक टेकडीवर एक बंगला असायचा, ते पुण्याचा आता माझं माहित नाही, तिथं गांधीजी असायचे. तर तिथं गांधीजी सकाळी आणि संध्याकाळी प्रार्थना करायची. मी राहायचं डेक्कन जिमखान्यावर. त्या डेक्कन जिमखान्यावरून आता तुम्हाला हा दुर्विलासच वाटेल, राहत होतो कुठं, कम्युनिस्ट कम्युनमध्ये. त्यावेळेस कम्युनिस्ट चळवळीकडे मी ओढला गेलो होतो आणि गांधींची प्रार्थना ऐकायची. झी 24 तास एक पाऊल पुढे.